नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? मी मधुकर हिरामण वायकर जोशी मेडंगी भटक्या समाजातील आहे. बर. मग आता काय आवाज काढताय म्हणून कळलं, कुठले आवाज काढतायत काय? ते खरं तुमचं कौतुक लोकांनी केलं पाहिजे की तळागाळातल्या बातम्या म्हणा, एक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या वारकऱ्यांची छायाचित्रपण करता, तुम्ही टिप्पणी करता की ज्या ज्या ठिकाणात काय काय कार्यक्रम आहे ते दाखवता. हे खरे भाग्यवंत तुम्ही आहात, त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतं. आता मला वारीत चालत असताना प्रत्येक म्हणजे दादांची एक आठवण म्हणून दादांसारखं बोला, म्हणजे हो. एक जोशी मेडंगे समाजातील ग्रामीण कलाकार आहे, तो एक दादा हे माझ्यासाठी ते होते. आणि आता आपण बारामतीत आलो, आपली तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत येत आहे. एक दादांची एक आठवण म्हणून तुम्हाला बोलून दाखवतो. काय नाव म्हणलं तुमचं? समाधान वणसाळे. समाधान वणसाळे. खऱ्या अर्थाने आपण पूर्वीचा परिसर घ्या, सध्याचा घ्या, याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढा काही बदल झाला. हे कुठंतरी घडत असताना लोकांना कशा पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता समाधान वणसाळे साहेब नेहमी धडपडत असतात. तळागाळातील लोकांचे कसे काही प्रश्न असतात ते सोडवण्याकरता त्यांचा पुढाकार घडत असतो. आणि आता सध्या आपण पाहता वारीचा संदर्भ आळंदी ते पंढरपूर याच्यामध्ये ऊन वारा पाणी पाऊस कुठलीही तमन्ना बाळगता विठुरायाच्या दर्शनासाठी हात लागलेली असते प्रत्येक वारकऱ्यांना. आणि खऱ्या अर्थाने तुम्हा सर्व टीव्ही चॅनल वाल्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की आपण क्षणोक्षण टिपता आणि ते लोकांपर्यंत दाखवता. जोपर्यंत माझे हातपाय चालतात ना तोपर्यंत मी वारकऱ्यांचा भलंच करणार, हा आमचा वादा आहे. असंच मला सांगाय की आता जगद्गुरूंची पालखी येते आहे, दादा असते तर ते दादांचं वाक्य, पण आता दादा नाही तर त्याच्या संदर्भात कसं काय बोलाल? आता दादा बारामती ते काटेवाडीला चालत जायचे. तुम्ही सर्वांनी पाहिलेले, तुमच्यासारखे पत्रकारांनी ते छायाचित्रण केलेले, ते दाखवलेले की दादा पायवारी करायचे. परंतु आता दादा हरपल्यागत वाटतं, परंतु दादा तुमच्यात आहे, माझ्यात आहे, आपल्या पालखी सोबत आहे. म्हणून मी दादाचं छायाचित्र घेऊन चलत आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे अभंग काय आपले कार्यक्रम असतात वारकऱ्यांचे, व्यसनमुक्ती असेल, पर्यावरण असेल, शासनाच्या जनजागृतीच्या मोहिमे असेल, त्या ठिकाणात मी दादांची एक आठवण म्हणून दादांच्या आवाजात बोलून दाखवतो. आणि ते लोक माझं कौतुक करतात. तुमच्यासारखे पत्रकारही लोक कौतुक करतात की तुम्ही अपंग आहे परंतु एक दादांसारखं बोलता, दादांची एक चाहूल दाखवता. बोला. तर अशा परिणामी मी हे काम करतो. आता एक माझ्यासाठी हे अजित दादा देव आहे. आणि माझा आता मी जे जे काही दादांसारखं बोलायला गेलो जास्त, तर मलाच रडण्यागत वाटतं की दादा हे काय होते. दादा पुन्हा दादा सारखा नेता होऊ शकत नाही आणि दादांची जागा कोणी घेऊ शकणार नाही. विठ्ठल एकदा झाला तसे दादा आपले एकदा झाले. दादा नाहीयेत, दादांची इथं रांगोळी पण काढलेली आहे. आणि दादा ज्यावेळेस पालखी इथं यायची त्याच्यावेळेस दादा स्वागत करायचे. तर आता दादाच्या याच्या आवाजामध्ये तर तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत कसं कराल? मी तमाम वारकऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. तमाम वारकऱ्यांचं कौतुक करतो. आळंदी ते पंढरपुरापर्यंत कुठल्याही वारकऱ्यांना कसल्याही पद्धतीचा त्रास नाही झाला पाहिजे. त्यांच्या ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या झाल्या पाहिजे आणि त्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. प्रत्येक गावगाव हे ठरलेलं आहे, याची खऱ्या अर्थाने तुम्हाला जाण आहे. जेजूरमध्ये जे घटना घडली वारकऱ्यांसोबत, तिथं सुमित्राताई पण पोहोचल्या, तर दादा असते आणि पोचले असते तर काय दादा बोलले असते? दादाची प्रशासनात पकड होती, तुम्हाला सर्वांना माहिती. दादा याच म्हणलं तरी अधिकारी लोक भ्यायचे, कार्यकर्ते लोक भ्यायचे, परंतु दादाची एक ही होती, एक धमक होती, ती आता या प्रशासनाकडे राहिली नाही. जे ते आता कसं म्हणजे मनमानी कारभार झाला का झाला, नाही तर ही घटना घडली नसती. पुण्यात पाऊस झाला त्यावेळेस वारकऱ्यांची हाल झाली. त्याही ठिकाणात आणखीन वारकरी रडले की दादा असते तर ही आमची अवस्था झाली नसती. पुण्या जेजुरीतली घटना तीच अवस्था आहे की दादा जर असते तर ही घटना घडली नसती. आतापर्यंतच्या इतिहासात दाखवा ही घटना अशा घडल्यात का. परंतु भविष्यात प्रत्येक जणांनी आपण दादाचं कार्य मोहरत आणण्यासाठी प्रत्येक जणांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि दादांच्या
वाणीसारखं वागलं पाहिजे. आता जे तुम्ही जीव तोडून ऊन वारा पाणी पावसामध्ये प्रत्येक वारकऱ्यापाशी पोहोचता, प्रत्येक वारकऱ्याची समस्या विचारता, प्रत्येक वारकऱ्यामधून जे काय अनुभव तुम्हाला आलेले ते खऱ्या अर्थाने माऊली माऊली करीतच लोक चालत असतात. आणि दादांना भेटला का कधी तुम्ही? दादांना मी अनेकदा भेटलो. दादांनी माझी मंडळी कामाला लावली दूधसंघात. दादा माझ्या घरी आलेले, लेपाटावर बसलेले. परंतु तुमच्यासारखे कार्यकर्ते मला अनेकदा फक्त विषय असा झाला की दादांपर्यंत मी दादांच्या आवाजात बोललो नाही. हीच माझी कंतराम. दादांना माहित नाही का तुम्ही तुमचा आवाज म्हणजे माहित नव्हतं का त्यावेळेस आवाज काढताय म्हणजे? शेवटची सभा झाली माळेगावात, नगरपंचायतच्या लोकांची निवडणूक. त्यावेळेस मी नाईलाजाने बोललो की दादा मी तुमच्या आवाजात भाषण करतो. तो दादा म्हणले, रेनदास म्हणले माझ्या आवाजात बोलायचं कोणी म्हणजे त्यांचे चाल. जरी कोणी आपल्याला काही बोललं ना तर बिनधास्त म्हणायचं भीत बोलतो. अशा परिणाम दादा बोलले. ते शब्द मी अक्षरशः 4 दिवस रडत होतो की ही घटना की दादा हे आमच्या गोरगरिबाचा वाले होता, दादा हे आमच्यासाठी देव होता. आणि दादांचा स्वभाव म्हणजे महाराष्ट्र खळखळून रडला. दादाचा स्वभाव काय होता, दादा काय होते हे म्हणजे अत्यंत म्हणजे एक जीवाची कालबेल झाल्यासारखी होती. मी दादांच्या आवाजात बोलत गेलो मलाच रडायला सारखं. आताच्या वारकऱ्यांना काय शुभेच्छा आणि काय सांगाल दादांच्या आवाजामध्ये? तमाम वारकऱ्यांना माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती की आपण जे काही चालत आहोत विठ्ठलाला भेटा जाण्याकरता आपण त्या परीनं अतिशय शांतते पद्धतीने चालायचं आणि सर्वांनी पर्यावरणाचं भान राखायचं. कुठं काही रस्त्यात त्यात काही वस्तू टाकू नाही, त्या आपण बाजूला टाकल्या पाहिजे. चुकून एखाद्याच्या पायदळी गेली तर त्याचा दुसऱ्याला त्रास नको व्हायला याची आपण काळजी घेतली पाहिजे.